नागपूर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांची लूट करणाऱ्या तृतीयपंथीयांना बेड्या ठोकल्यात। रेल्वेच्या जनरल बोगीतील प्रवाशांना धमकावून मारहाण करून ते पैसे लुटायचे। पाहूयात या विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। नागपूर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सोनाली आणि माया खरं तर या तृतीयपंथी आहेत। सिग्नल, टोल नाके, रेल्वेत टाळ्या वाजवून लक्ष वेधणारे तृतीयपंथी आपण नेहमीच पाहतो। लोकही त्यांना तक्रारीविना खिशात हात घालून पैसे देतात, पण पोलिसांनी अटक केलेल्या या तृतीयपंथीय टोळक्यानं चक्क दहशत माजवत प्रवाशांची लूट केल्याचं समोर आलंय। काही तृतीयपंथी लोकांनी जनरल कोचमध्ये असलेल्या प्रवाशांना 500 रुपये द्या, नाहीतर हाणमार करतो, शिवीगाळ करतो असं बोलून धमकी दिली होती आणि 2 प्रवाशांच्या खिशातील 500 रुपये त्यांनी जबरदस्तीने खेचून घेतले होते अशी माहिती मिळाली होती। परंतु फिर्यादी निघून गेलेला होता, परंतु त्याचा संपर्क क्रमांक आम्हाला मिळाला होता। आम्ही त्याच्याशी संपर्क करून त्याला काल रात्री पुन्हा पोलीस स्टेशनला बोलावलं आणि त्याच्याकडून जेव्हा हकीकत जाणून घेतली तर जेव्हा ते प्रवास करत होते पुणेपासून हटियापर्यंत, तर साधारण बुटीबोरीच्या आसपास काही तृतीयपंथी लोक, जवळपास 5 ते 6 तृतीयपंथी लोक जनरल कोचमध्ये आले आणि त्यांना प्रवाशांना, झोपलेल्या प्रवाशांना लाथा मारून नया साल आया है पैसे दो, नया साल आया है पैसे दो असं बोलून त्यांच्याकडून धमकी देऊन पैसे काढत होते। रेल्वे प्रवासादरम्यान तृतीयपंथीय अनेकदा घाबरवून धक्काबुक्की करून पैसे मागतात। प्रवासी सुद्धा कुठे यांच्या नादाला लागून तमाशा करून घ्या या विचारानं 10-20 रुपये देऊन सुटका करून घेतात। मात्र इथं थोडं अतिच झालं आणि प्रवाशानं पोलिसांना घटनाक्रम सांगितला। या लुटारू तृतीयपंथीय टोळीचा पर्दाफाश झालाय। तृतीयपंथीचा शोध घेतला नागपूर शहरमध्ये, तर मोतीबागमध्ये ते मिळून आले आणि त्यांचे जी सहकारी होते त्यांचं पण नाव घेतलं त्यांच्याकडनं, तर त्यांनी माया नाव सांगितलेलं आहे आणि धंतोलीच्या तकिया परिसरामधून मायाला सध्या ताब्यात घेतलेलं आहे। दोघांकडे चौकशी केली असं त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। अजून त्यांचे 4 साथीदार आहेत, परंतु त्यांची नावं अद्याप एक नैना आणि एक रुबीना अशी नावं निष्पन्न झालेली आहेत। मात्र त्यांचा अद्याप आम्ही शोध घेत आहोत। यांना काल ताब्यात घेतले आहे आणि ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्याकडून 1030 रुपयाची रिकव्हरी होती ती केली। प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेऊन या टोळीतील दोघींना बेड्या पडल्यात। त्यांच्या इतर साथीदारांनाही लवकरच बेड्या पडतील। प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या पोलिसांनी अशा टोळक्यांची गय केली जाणार नाही हे स्पष्ट केलंय। प्रवासामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आपण काळजी घेत असतो आणि त्याच वेळेला जर असे काही तृतीयपंथी लोक येऊन सामूहिकरित्या येऊन लोकांना दरडावून पैसे काढत असतील तर ती बाब कधी खपवून घेतली जाणार नाही। म्हणून माननीय पोलीस महासंचालक सो प्रज्ञा सरोदे मॅडम, माननीय अधीक्षक सो अक्षय शिंदे सर, आमचे DYSP ॲडिशनल SP यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि यापुढे अशा कोणत्याही प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशी आम्ही सर्व प्रवाशांना याद्वारे माहिती देत आहोत। असे प्रकार टाळण्यासाठी प्रवाशांनी धाडस दाखवत पोलिसांना सहकार्य करायला हवं। नागपूरहून मंगेश मोहितेसह रशिदी नामदार, पुढारी न्यूज।